नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. साधारणतः दिव्यांग लाभार्थ्यांची पेन्शन मागील आठवड्यामध्ये वितरित झाली, परंतु आता मोठ्या प्रमाणावरती जे इतर लाभार्थी आहेत याच्यामध्ये विधवा पेन्शनधारक असतील, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामधील वृद्धापकाळ पेन्शनधारक असतील प्रतीक्षित आहेत की मागील 1 ते 2 महिन्यांपासून पेन्शन थकीत आहे. चालू महिन्याची पेन्शन आली नाही आहे, मग ही पेन्शन आम्हाला कधी मिळणार? तर या संदर्भात 2 महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत. चला तर वेळ न घालवता या संदर्भात माहिती घेऊया. सध्या डीबीटी पोर्टल पुन्हा ॲक्टिव्ह झालेलं आहे. त्या ठिकाणी नोटीस आलेली आहे की सदरचं डीबीटी पोर्टल आहे लाभाच्या वितरणासाठी. सदरचं डीबीटी पोर्टल आज 13 तारखेपासून उद्या 14 तारखेपर्यंत 10 वाजेपर्यंत बंद ठेवता येणार आहे. पण हे डीबीटी पोर्टल नक्की कशासाठी ॲक्टिवेट झालेलं आहे? तर अशा प्रकारे डीबीटी पोर्टलवरती नोटीस आलेली आहे. तुम्ही देखील पाहिली असेल, पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या योजनेचा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे. सर्वसाधारण ज्यावेळी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ वितरण केलं जातं तशी नोटीस येते. पण आपण देखील या संदर्भात माहिती घेतली तर याच्यामध्ये अशी बातमी समोर आलेली आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत इतर लाभार्थी आहेत तर यांच्यासाठीचं पेन्शन वितरणाचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे. तर अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी प्रतीक्षित होते तर यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. त्यामुळे त्यांनी प्रतीक्षा करायची आहे. साधारणतः सर्व लाभार्थ्यांसाठी ही प्रतीक्षा आहे ती संपणार आहे आणि साधारणतः उद्या दुपारपर्यंत डीबीटी ही ॲक्टिव्ह राहणार आहे, म्हणजेच काम सुरू राहणार आहे आणि त्यानंतर लाभ वितरणाची प्रोसेस सुरू होणार आहे, अशी माहिती संबंधित विभागामार्फत आपल्याला प्राप्त झालेली आहे. तरी देखील लाभार्थ्यांनी प्रतीक्षा करावी. तर पेन्शन वितरण सुरू झाल्यानंतर आपण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती देणार आहोत. अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे. अतिशय विलंब झालेला आहे, त्यामुळे शासनाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग लाभार्थी सोडून इतर लाभार्थी आहेत यांनी एकत्रित आलं पाहिजे किंवा आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. कारण का मागील 2 ते 3 महिन्यांपासून अतिशय विलंब पेन्शन वितरणासाठी होत आहे. परंतु जेव्हा दिव्यांग लाभार्थ्यांसोबत एकत्रित लाभ वितरण केलं जायचं त्यावेळी एकत्रित लाभ यायचा, परंतु 2 डिपार्टमेंट वेगवेगळे झाल्यानंतर अशा प्रकारची कंडिशन निर्माण झालेली आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. आपण देखील जोपर्यंत पेन्शन वितरित होत नाहीये तोपर्यंत माहिती घेत आहोत. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा.